द्यायचीच नाही द्यायचंच नाही अशी त्यांची इच्छा आहे. कारण त्यातून स्पष्ट दिसतंय की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून या लेकरांचं वाटोळं करायला लागले. हे स्पष्ट दिसतंय. माझं एक विनंती आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. मला वाटतं बघूयात नंतर काय होईल ते. कारण ते 4ची म्हणजे 4 तारखेची उद्याची परीक्षा ते घेणारच हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं माझं म्हणणं आहे की कोणाच्या लेकराचं वाटोळ होऊ नये परीक्षामुळं. कारण काही पोरांना वाटत असेल मग आता रद्द होतंय का नाही होणार का काय होणार का पुढं ढकलणार का त्यांनी पेपरला जाणार नाहीत. काही जण जातील तर असं व्हायला नको. जे व्हायचं असेल ते होईल. आपण प्रयत्न करतो इथं. जर विद्यार्थी तिथं गेलेच खर्चीच व्हायला जाईल ना झाला बदल तर पुन्हा वापस येता येईल नाही पेपर झाले तर. पण पेपर झाले तर पेपर तर देता येतील ना. त्यांनी वाटोळं करून नाही घ्यायला पाहिजे. आता काय ही विषय थोडा वेगळा आहे आणि आमचा विषय थोडा वेगळा आहे. आपण या पोरांना भेट देण्यासाठी आलो होतो. कारण आपण काही नेतृत्व काही करत नाही येतं. कारण आपल्याला ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातलं माहीत नसल्यामुळं त्यांना आधार दिला पाहिजे, बळ दिलं पाहिजे म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे त्यांच्या मदतीसाठी. परंतु मला तरी वाटतं आता की यांची मनस्थिती नाही आहे ना तर आपण त्याच्यावरती उदय सामंत साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी पण बोलले की हे पोरांना आपण वाऱ्यावर नाही सोडणार. पेपर घेऊयात असं त्यांनी सांगितलं. विखे पाटील साहेबांनी तेच सांगितलं. मुरलीधर मोहोळांना मंत्री महोदयांनी पण तेच सांगितलं. आशिष शेलार साहेबांनी पण तेच सांगितलं. आणि मला वाटतं आता अभिमन्यू पवार साहेबांशी बोललो. त्यांनी पण तेच सांगितलं की आपण सोडणार नाही आहेत. आता परीक्षा होणार आहे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. तर आता आमच्या आंदोलनात आणि यांच्या आंदोलनात फरक कसा आहे की हे एक विद्यार्थी शिकलेले आणि आपण जर एखादी भूमिका घ्यावा तर उद्या लोक म्हणते यांच्यावर किशी झाले ही याने आडमुठी भूमिका घेतली म्हणजे मी असा पेचात आहे. त्यामुळं आपण लोकशाही मार्गाने जितकं करायचं आहे तितकं केलं आहे. मुख्यमंत्री मुद्दाम करत नाही हे मात्र अंतिम सत्य त्यातलं.